नमस्कार. कधी असं होतं का की पैसा येतो पण टिकत नाही? किंवा आर्थिक सुस्थितीसाठी आपण सगळेच धडपडत असतो नाही का? पण खूप प्रयत्न करूनही गाडी काही रुळावर येत नाही. आज आपण अशाच काही प्राचीन भारतीय पद्धतींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी एक नवी दिशा दाखवू शकतात. कधीकधी वाटतं ना की उत्पन्न काही वाढत नाहीये, उलट कर्ज मात्र डोक्यावर चढत चाललंय. किंवा व्यवसायात जे यश मिळायला हवं ते मिळत नाहीये. असं वाटतं की आपण एकाच चक्रात अडकून पडलो आहोत. आणि यावर उपाय म्हणून दोन प्राचीन भारतीय पद्धती आपल्याला मार्ग दाखवू शकतात. गंमत म्हणजे याची उत्तर आपल्या रोजच्या कामांमध्ये आणि आपल्या घराच्या रचनेत सुद्धा दडलेली असू शकतात. आपण बोलतोय लाल किताब आणि वास्तुशास्त्राबद्दल. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. आधी बघूया की हे प्राचीन ज्ञान आजच्या काळात कसं उपयोगी आहे. मग लाल किताबचे काही सोपे उपाय, त्यानंतर घराच्या ऊर्जेबद्दल म्हणजे वास्तुशास्त्र, त्यातले काही सोपे बदल आणि या सगळ्यामागचं मूळ तत्व काय आहे ते पाहूया. तर सुरुवात करूया लाल किताबपासून. लाल किताब म्हणजे नक्की काय? ही एक अशी ज्योतिष पद्धती आहे जी ग्रहांची ऊर्जा संतुलित करण्यासाठी खूप साधे आणि सरळ उपाय सांगते. आता लाल किताबचं वैशिष्ट्य काय माहितीये? यासाठी तुम्हाला मोठमोठे यज्ञ किंवा महागड्या वस्तूंची अजिबात गरज नाहीये. यातले उपाय इतके सोपे आहेत ना की ते आपल्या रोजच्या आयुष्याचाच एक भाग आहेत आणि कोणीही ते सहज करू शकतं. तर यातला पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय, बुधवारी हिरवे मूग दान करणं. इतका साधा पण अतिशय प्रभावी उपाय मानला जातो हा. पण असं का करायचं? यामागे एक लॉजिक आहे. बुध ग्रह हा व्यवसाय आणि पैशांच्या प्रवाहाशी संबंधित आहे. हिरवे मूग दान केल्याने बुध ग्रह मजबूत होतो आणि पैशांचा अडकलेला प्रवाह मोकळा व्हायला मदत होते. फक्त पाव किलो हिरवी मूग डाळ घ्यायची आणि बुधवारी ती मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायची. इतकं सोपं आहे. चला आता बघूया दुसरा उपाय. हा तर आणखी सोपा आहे, कावळ्यांना पोळ्या खाऊ घालणे. आता बघा, आपल्या संस्कृतीत कावळ्यांचा संबंध थेट शनी ग्रह आणि आपल्या पूर्वजांशी जोडला जातो. असं म्हणतात की त्यांना अन्न दिल्याने पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांशी संबंधित अडथळे कमी होतात आणि आपल्या प्रगतीच्या मार्गातील न दिसणारे अडथळे दूर होतात. आणि आता तिसरा उपाय जो खूपच इंटरेस्टिंग आहे, घरातले जुने किंवा न वापरलेले बूट दान करणं. असं का? कारण जुने तुटलेले बूट हे शनीच्या ऊर्जेचं म्हणजे आपल्या आयुष्यातल्या ओझ्याचं आणि अडचणींचं प्रतीक मानले जातात. जेव्हा आपण शनिवारी हे बूट एखाद्या गरजू व्यक्तीला देतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्यावरचं कर्मिक ओझं कमी करतो, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात असं मानलं जातं. तर हे झाले लाल किताबचे काही उपाय जे आपल्या कर्मांशी संबंधित आहेत. पण आता वळूया आपल्या घराकडे, आपल्या जागेकडे. आणि इथे विषय येतो वास्तुशास्त्राचा. वास्तुशास्त्र काय सांगतं माहितीये? आपलं घर फक्त 4 भिंतींची एक जागा नाहीये, तर ते एक जिवंत ऊर्जा क्षेत्र आहे. जिथे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं जर संतुलित असतील तर घरात आपोआप सकारात्मकता आणि समृद्धी येते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर वास्तुशास्त्र तुमच्या जागेला फक्त एका निवाड्यातून एका सक्रिय संपत्ती निर्माण करण्याच्या साधनात बदलून टाकतं. किती मोठी गोष्ट ही. उदाहरणार्थ, उत्तर दिशा ही संपत्तीचे देवता कुबेर यांची मानली जाते. त्यामुळे घराचं प्रवेशद्वार स्वच्छ, प्रकाशमान असेल, उत्तर दिशा मोकळी असेल तर संपत्ती घरात येते. या उलट घरात एखादा नळसारखा गळत असेल किंवा ईशान्य कोपऱ्यात शौचालय असेल तर ते संपत्तीच्या नाशाचं लक्षण मानलं जातं. मग आता प्रश्न येतो की यासाठी घरात काही तोडफोड करायची का? तर अजिबात नाही. आपण काही असे सोपे वास्तू उपाय बघूया जे कोणीही सहज करू शकतं. पण एक मिनिट थांबा. तुम्हाला माहितीये का, आपल्या घरात असा कुठला सगळ्यात मोठा वास्तुदोष असू शकतो जो आपल्या पैशांना अक्षरशः निचरा करून टाकतो? काय वाटतं? घरातला पसारा असेल, भिंतींचे चुकीचे रंग की खूप जड फर्निचर? नाही, यापैकी काहीही नाही. विश्वास बसणार नाही, पण स्रोतांनुसार तो आहे एक गळका नळ. घरातला एक साधा गळका नळ. याला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण जसं नळातून पाणी थेंब थेंब वाया जातं तसंच आपल्या कष्टानं कमवलेला पैसाही नकळतपणे घरातून निघून जातो. हा एक खूप गंभीर वास्तुदोष मानला जातो. त्यामुळे घरात कुठेही प्लंबिंग लिकेज असेल तर ते तातडीनं दुरुस्त करणं हे तुमचं पहिलं काम असायला हवं. यामुळे अनपेक्षित खर्च टाळता येतो. आता पैशांच्या स्थिरतेसाठी आणखी एक सोपा नियम. घरातली तिजोरी किंवा सेफ नेहमी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा, कारण ही दिशा स्थिरतेची मानली जाते. आणि दुसरं म्हणजे त्याचं दार नेहमी उत्तर दिशेला
म्हणजेच कुबेराच्या दिशेला उघडलं पाहिजे. यामुळे पैशांची वाढ होते. तर आपण लाल किताब पाहिलं, वास्तुशास्त्र पाहिलं, पण या दोन्हीच्या मागे एक कॉमन धागा आहे, एक मूळ तत्व आहे. ते काय आहे हे समजून घेऊया. बघा, लाल किताब कशावर भर देतं? आपल्या वैयक्तिक कृतींवर, म्हणजे आपल्या कर्मांवर. आपण काय करतो यातून ग्रहांची ऊर्जा कशी बदलायची हे ते सांगतं. आणि वास्तुशास्त्र कशावर भर देतं? आपल्या राहण्याच्या जागेवर, म्हणजे आपल्या घराच्या माध्यमातून वैश्विक ऊर्जा कशी संतुलित करायची हे ते शिकवतं. एक आहे आपलं आतलं जग आणि दुसरं आहे बाहेरचं. मग या सगळ्याचा अर्थ काय? अंतिम उपाय काय? तर तो आहे प्रामाणिक प्रयत्न. पण त्या प्रामाणिक प्रयत्नांना जोड हवी आहे योग्य वातावरणाची आणि योग्य मानसिकतेची. जेव्हा तुमचे कष्ट आणि तुमची सकारात्मकता एका ऊर्जावान घरात एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने समृद्धी येते. तर मग विचार करा, या प्राचीन ज्ञानाचा वापर करून आपल्या प्रयत्नांना एक नवी दिशा देण्यासाठी आपण तयार आहोत का?